नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदासाठी लागणारे या ठिकाणी आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा असेच बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल तर विद्यार्थी मित्रांनो, बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदी उगम पावते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, कृष्णा आणि वारणा. कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, कृष्णा आणि वारणा बघा या दोन नद्यांचा संगम बघा हरिपूर या ठिकाणी होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, बल्लारपूर. बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, बल्लारपूर बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त वन क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? म्हणजे असा एक कोणता जिल्हा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल, गडचिरोली बघा या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वन क्षेत्र आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पाचवा पहा या ठिकाणी काय विचारलाय, कातकरी. कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, कातकरी बघा ही आदिवासी जमात प्रामुख्याने रायगड जिल्ह्यामध्ये आढळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDC यांची स्थापना बघा केव्हा झाली होती? बघा MIDC यांची स्थापना केव्हा झाली होती? 1 मे बघा सन 1962ला MIDC यांची स्थापना झाली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, उजनी. उजनी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. उजनी धरणाच्या जलाशयाचं नाव पहा, यशवंत सागर जलाशय आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, दारणा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, दारणा बघा हे धरण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. दारणा हे धरण नाशिक या जिल्ह्यामधलं धरण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ग्रेनाइट हा खडक पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक असतो? बघा ग्रेनाइट या ठिकाणी खडक विचारलाय, कोणत्या प्रकारचा खडक असतो? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. ग्रेनाइट बघा हा खडक अग्निजन्य खडक या प्रकारचा खडक असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, अनाथ बालिका आश्रम. अनाथ बालिका आश्रम बघा यांची स्थापना कोणी केली होती? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, अनाथ बालिका आश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली? तर महर्षी कर्वे यांनी केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, पंजाब केसरी या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? बघा पंजाब केसरी या नावाने कोणाला ओळखले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. पंजाब केसरी या नावाने पहा लाला लजपतराय यांना ओळखले जाते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी पहा काय विचारलाय, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली होती? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर सन 1923 या वर्षी स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, राज्यांचा महाधिवक्ता. राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, कलम 165 पहा राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 10 माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा रायगड या जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई, लिपिक व हमाल बघा आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण बघा असेच 6,000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे? भारताचा वित्त आयोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा भारताचा वित्त आयोग कलम कोणता असेल? कलम 280 हे भारताचा वित्त आयोग यांच्या संबंधीचं कलम आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा देशामध्ये सर्वात जास्त चंदनाचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? बघा चंदनाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असेल तर कर्नाटक या राज्यामध्ये पहा चंदनाचं सर्वाधिक उत्पादन होत असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा भारतामधला बघा भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. सर्वात मोठा पुरस्कार बघा भारतरत्न हा पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात विचारली कोणत्या वर्षापासून झाली होती? बघा सन 1954 या वर्षापासून भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला कोण आहे? बघा कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला कोण होती? सुनीता विल्यम्स. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? बघा Au कशाची आहे? Au बघा ही संज्ञा सोन्याची आहे. Ag कशाची आहे? Ag चांदीची आहे. बघा Fe बघा या ठिकाणी Fe बघा ही संज्ञा लोखंडाची आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. के पोटॅशियम. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे? ओरिसा राज्यामधली सर्वात मोठी नदी कोणती आहे? ओरिसा राज्यामध्ये विचारली सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी कोणती असेल? बघा ओरिसा राज्यामधली सर्वात मोठी नदी कोणती असेल? महानदी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? बघा योग्य उत्तर काय असेल? कच्ची बघा फळे पिकवणे आपण एथिलीन हा गॅस वापरतो. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारताने कोणत्या साली बघा आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केलं होतं? भारताने कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले होते? तर सन 1991 या वर्षी भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते? राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते? किती असते? 250 एवढी असते. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. राधानगरी. बघा राधानगरी हे धरण विचारले कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? राधानगरी बघा हे धरण भोगावती या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चित्रा ही कादंबरी कोणाची होती? चित्रा या ठिकाणी कादंबरी विचारली. चित्रा ही कादंबरी कोणाची कादंबरी आहे? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील रवींद्रनाथ टागोरांची या ठिकाणी कादंबरी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा संसदीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेली संकल्पना आहे? संसदीय शासन पद्धती ही संकल्पना आपण इंग्लंडच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेली संकल्पना आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कुठं असेल? जागतिक आरोग्य संघटना WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सोडा वॉटरमध्ये कोणता वायू असतो? सोडा वॉटरमध्ये विचारले कोणता वायू असतो? बघा या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड हा वायू असतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केलेली आहे?
बघा योग्य उत्तर काय असेल, गोपाळकृष्ण गोखले बघा यांनी भारत सेवक समाज बघा त्यांनी स्थापन केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अमृत क्रांती. अमृत क्रांती बघा ही संज्ञा कोणत्या क्षेत्रासंबंधीची संज्ञा आहे? अमृत क्रांती. बघा अमृत क्रांती बघा ही संज्ञा नद्या जोड प्रकल्प यांच्या संबंधित या ठिकाणी संज्ञा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट. द ग्रेट व्हिक्टोरिया हे वाळवंट कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, द ग्रेट व्हिक्टोरिया बघा हे वाळवंट ऑस्ट्रेलिया या देशामधलं वाळवंट आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय, भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा योग्य उत्तर काय असेल, भारताचा नेपोलियन असे कोणास म्हटले जाते? बघा समुद्रगुप्त बघा यांना भारताचा नेपोलियन या ठिकाणी असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आपण सौर उपकरणामध्ये विचारले कोणत्या प्रकारच्या आरशाचा उपयोग करतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, सौर उपकरणामध्ये बघा प्रामुख्याने आंतरवक्र या आरसा या ठिकाणी उपयोग करतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक मधुमेह दिन केव्हा असतो? जागतिक मधुमेह दिन 14 नोव्हेंबरला असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सार्क या संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? काठमांडू, नेपाळ. सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली होती? बघा सन 1985. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. सन 1985 मध्ये सार्क संघटनेची स्थापना झाली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं, गुगामल. गुगामल बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, गुगामल बघा हे राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुरुशिखर. बघा गुरुशिखर कोणत्या राज्यामध्ये असेल? गुरुशिखर बघा हे अरवली या पर्वतरांगेमधलं सर्वात उंच शिखर गुरुशिखर आहे. तर ते राजस्थान राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, भारतामध्ये रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना कुठं आहे? भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बघा रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना चित्तरंजन जे की पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कलहरी हा वाळवंटी प्रदेश. कलहरी बघा कलहरी हा वाळवंटी प्रदेश दक्षिण आफ्रिका. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक पर्यटन दिवस 27 सप्टेंबरला असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, इतिहासामधील 3 लढाईमुळे गाजलेले बघा पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल? हरियाणा बघा या राज्यामध्ये पानिपत हे ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा काय विचारलाय, कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहेत? कायद्यासमोर सर्व समान आहेत, कलम 14. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय, बेटला हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा बेटला हे राष्ट्रीय उद्यान कुठं असेल? बेटला हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल? बेटला बघा हे झारखंड या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केसिन ही प्रथिने कशामध्ये आढळतात प्रामुख्याने? केसिन ही प्रथिने बघा केसिन बघा ही प्रथिने प्रामुख्याने दुधामध्ये आढळतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता असेल? सुंदरबन बघा जो की पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भुईमुगाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं असेल? भुईमुगाच्या उत्पादनामध्ये गुजरात बघा हे राज्य भुईमुगाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे? भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या किती आहे? किती आहे? 7 आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये विचारले हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेलं पन्ना हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेलं पन्ना बघा हे ठिकाण मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
बघा याचं योग्य उत्तर काय असेल, अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे बघा लेखक लाला लजपत राय आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कल्पकम. कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा झेलम, रावी, सतलज, बघा या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? झेलम, रावी, सतलज. बघा विद्यार्थी मित्रांनो, झेलम, रावी, सतलज या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक अपंग दिन केव्हा असतो? 3 डिसेंबरला असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता भाग पचन संस्थेचा भाग नाही? जठर, लहान आतडे, यकृत, फुफ्फुस. बघा फुफ्फुस या ठिकाणी श्वसन संस्थेचा भाग आहे. बघा फुफ्फुस. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या ठिकाणी पचन संस्थेचा भाग नाही. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना विचारली कोणत्या वर्षी करण्यात आली होती? राज्य पुनर्रचना आयोग सन 1953ला राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भातसा. बघा भातसा हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? भातसा हा प्रकल्प ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, विधानसभा कोण बरखास्त करू शकतो? विधानसभा विचारले कोण बरखास्त करू शकतो? बघा राज्यपाल बघा ही विधानसभा बरखास्त करू शकतात. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचार, महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तेलबिया संशोधन केंद्र जळगावला आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, 19 जुलै सन 1969 देशामध्ये बघा एकूण प्रमुख किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? 19 जुलै सन 1969 देशामध्ये बघा एकूण 14 बँकांचं बघा राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रामधला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना शिरपूर जे की धुळे जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, विद्युत धारा मोजण्याचं एकक कोणतं असेल? विद्युत धारा मोजण्याचं एकक एम्पियर या एककामध्ये विद्युत धारा मोजतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली होती? अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली होती? तर विदा सावरकरांनी केली होती. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बघा अभिनव भारत ही संघटना त्यांनी स्थापन केली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 51 बघा काय विचारला आहे, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी पास केला होता? कोणी केला होता? लॉर्ड डलहाउसी यांनी केला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बघा बांधण्यात आलेलं धरण आहे? राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर असेल? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई, हमाल, लिपिक बघा महत्त्वपूर्ण बघा या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण असेच आपल्याकडे 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये बघा आपण सर्व प्रश्न आपण त्यामध्ये टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.